अतुल भोसले यांनी काँग्रेसची वोट चोरी उघड केली तर देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा केला तर राहुल यांना आव्हान सुद्धा दिलेलं आहे। तर राहुल गांधी यांनी वोट चोरीचे आरोप लावले होते, निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप केले होते। दरम्यान आपण पाहतोय राहुल गांधींनी ज्या संस्थांच्या माध्यमातून हा दावा केला होता त्या संस्थांनीच आता माफी मागितली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलंय। अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। दरम्यान कराडचे आमदार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काय गंभीर आरोप केलेले आहेत, त्यांच्या संदर्भात काय आरोप केलेले आहेत ते पाहूयात। ऐका की बरोबर तुमचं म्हणजेच मतदार यादीत घोळ आहे हे मान्य करताय का? या लोकांनी जाणीव ते तर स्पष्ट ठेवून आहे मान्य करताय का? मतदार यादीमध्ये घोळ आहे का? राजकीय फायदा घेण्यासाठी ऐका ना बरोबर आहे बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे। एका वाक्यात उत्तर द्या की मतदान याद्यांमध्ये घोळ आहे हे तुम्हाला मान्य आहे का? हा विषय बरोबर आहे तुमचा विषय। यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळी नावं, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वय वापरून त्या ठिकाणी त्यांचं हा घोळ नाही म्हणायचा म्हणजे घोळ आहे आहे का? ह्या अधिकार आम्हाला नाही। त्या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण 100 गावचा सर्वे केलाय आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत। त्यानंतर आम्ही सुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं, अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत। यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी, काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत। आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ऍड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल, पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटतंय। आणि यामधील गंभीर बाब, इंद्रजित पंजाबराव चव्हाण हे गेले 2-3 निवडणुकांमध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान 3 ठिकाणी आहे। पुढे काय कारवाई तुमच्याकडून करून करणार आहात का? आणि हे जे 15 लोक आहेत किंवा 9 लोक जे आहेत जो तुमचा आरोप आहे त्यांच्यावरती